दुकानात आपण एखाद्या वस्तूवर किंमत पाहतो आणि आपल्याला वाटतं की टॅक्स याच किमतीवर लागणार. पण खरंच असं आहे का? अनेकदा नाही. चला, आज आपण जीएसटी मधलं हेच एक किमतीचं कोडं उलगडूया आणि बघूया की टॅगवरच्या किमतीमागे नेमकं काय गणित दडलंय. हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे. आपण बाजारात जातो, एखादी वस्तू घेतो, त्यावर एक किंमत लिहिलेली असते. साहजिकच आहे, आपल्याला वाटणार की जीएसटी त्याच किमतीवर लागेल. पण थांबा, जीएसटी कायद्यानुसार गोष्ट इतकी सरळ नाहीये. आणि इथेच खरा ट्विस्ट आहे. जीएसटीमध्ये ज्या किमतीवर कर लागतो ती किंमत म्हणजे फक्त बिलावरची रक्कम नसते. नाही, ती एक खास फॉर्म्युला वापरून काढावी लागते. ते कॅल्क्युलेशन आहे. ठीक आहे, तर मग आपण हे सगळं कसं समजून घेणार आहोत? बघा, आधी आपण बघू की सप्लाय किंवा पुरवठा म्हणजे नेमकं काय. मग काय पुरवठा नाहीये ते पाहू. त्यानंतर तो महत्वाचा नियम बघू. किमतीत काय मिळवायचं, काय कमी करायचं आणि सगळ्यात शेवटी एका उदाहरणाने सगळं एकदम सोपं करून टाकू. चला, तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. आता बघा, कुठल्याही गोष्टीची व्हॅल्यू ठरवण्याआधी हे समजून घ्यायला हवं की जीएसटी लागतो तरी कशावर. तर कायद्याच्या भाषेत ज्या गोष्टीवर कर लागतो तिला म्हणतात सप्लाय किंवा पुरवठा. आणि जीएसटी कायद्यात सप्लाय या शब्दाची व्याख्या इतकी मोठी ठेवली आहे ना की जवळजवळ प्रत्येक व्यावसायिक व्यवहार म्हणजे बिझनेस ट्रान्झॅक्शन यात येतो. म्हणूनच ही संकल्पना समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे बघा, टीव्ही विकला काय किंवा घर भाड्याने दिलं काय एवढंच नाही, तर जुनं भंगार विकलं तरी. जर त्यात पैशांचा किंवा कोणत्याही प्रकारचा मोबदला असेल तर जीएसटीच्या नजरेत तो सप्लाय आहे. या सगळ्याला सप्लाय मानलं जातं. बरं, आता सप्लाय म्हणजे काय हे तर कळलं. पण मग असं काही आहे का जे सप्लाय नाहीये? हो, नक्कीच आहे. आणि हे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कायद्याने यासाठी एक खास नेगेटिव्ह लिस्ट बनवली आहे. या लिस्टचा सरळ सरळ अर्थ आहे, जर एखादी गोष्ट ह्या यादीत लिहिलेली असेल तर त्यावर जीएसटी लागणारच नाही. विषयच संपला. ही लिस्ट आपल्याला क्लिअर करते की काय काय जीएसटीच्या बाहेर आहे. उदाहरणार्थ, नोकरी करणाऱ्या व्यक्तीला जो पगार मिळतो त्यावर जीएसटी नसतो. किंवा समजा कोणी जमीन विकली किंवा बांधकाम पूर्ण झालेल्या घराची विक्री झाली तर त्यावरही जीएसटी नाही. ह्या गोष्टींना कराच्या जाळ्यातून बाहेर ठेवले. ओके, तर आता आपण ह्या चर्चेच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येतोय. समजा एखादा व्यवहार सप्लाय आहे हे ठरलं. मग प्रश्न येतो की त्यावर टॅक्स लावायचा, पण नक्की कोणत्या किमतीवर? आणि इथेच पिक्चरमध्ये येतं कलम 15. यालाच मूल्यांकनाचा गोल्डन रूल म्हणू शकतो. कायदा म्हणतो की पुरवठ्याचं मूल्य म्हणजे ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू. आता प्रश्न येतो की हे ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू म्हणजे काय? तर बघा, ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू म्हणजे ती किंमत जी प्रत्यक्ष दिली जाते. पण इथे 2 अटी आहेत आणि त्या खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली, खरेदी करणारा आणि विकणारा यांचा एकमेकांशी काही संबंध नसावा. आणि दुसरी, त्या व्यवहारात फक्त आणि फक्त किंमत हाच मोबदला असावा, दुसरं काही नाही. जर ह्या 2 अटी पूर्ण झाल्या तरच बिलावरची किंमत ही टॅक्सेबल व्हॅल्यू असते, नाहीतर गणित बदलतं. म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू काढायचं एक सोपं सूत्र आहे. फक्त 3 स्टेप्स. स्टेप 1, जी मूळ किंमत ठरलीये ती घ्या. स्टेप 2, त्यात कायद्याने सांगितलेल्या काही गोष्टी ॲड करा, म्हणजे मिळवा. आणि स्टेप 3, त्यातल्या काही गोष्टींना ज्यांना परवानगी आहे त्या मायनस करा, म्हणजे वजा करा. बस. चला, मग आता या फॉर्म्युल्यातली दुसरी स्टेप बघूया, म्हणजे मूळ किमतीमध्ये आपल्याला काय काय ॲड करावं लागतं. तर बघा, मूळ किमतीत काय काय जोडायचं. समजा जीएसटी सोडून इतर काही टॅक्स लागले असतील ते ॲड करा. पॅकिंगचा खर्च असेल तोही ॲड करा. कधीकधी काय होतं, विक्रेत्याच्या वतीनं खरेदीदारच काही पेमेंट करतो, ते सुद्धा ॲड करावं लागतं. थोडक्यात काय, ती वस्तू ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी जे जे आवश्यक खर्च झालेत ते सगळे त्या किमतीत जोडले जातात. आता सबसिडीबद्दल एक इंटरेस्टिंग नियम आहे. जर सबसिडी सरकारकडून मिळाली तर ती किमतीत जोडली जात नाही, कारण सरकार ते जनतेच्या फायद्यासाठी करतं. पण जर तीच सबसिडी एखाद्या खाजगी कंपनीकडून किंवा एनजीओकडून मिळाली तर मात्र ती किमतीत ॲड करावी लागते आणि त्यावर जीएसटी लागतो, कारण ते एक प्रकारे पेमेंटच मानलं जातं. ठीक आहे, आपण ॲडिशन तर बघितलं. आता फॉर्म्युल्याची शेवटची आणि तिसरी स्टेप, सबट्रॅक्शन. म्हणजे किमतीमधनं आपण काय काय वजा करू शकतो. इथे मुख्यत्वे करून गोष्ट येते डिस्काउंटची. आता बघा, जर डिस्काउंट थेट बिलावरच दिलेला असेल तर तो व्हॅल्यूमधून सरळ सरळ वजा होतो,
काहीच अडचण नाही. पण काही डिस्काउंट व्यवहार झाल्यावर दिले जातात, बरोबर? अशा डिस्काउंट्सना वजा करण्याची परवानगी आहे, पण त्यासाठी काही अटी आहेत. जसं की तो डिस्काउंट देण्याचं आधीच ठरलेलं असावं आणि तो कोणत्या बिलाशी संबंधित आहे हे स्पष्ट असावं. चला, थेअरी बरीच झाली. आता हे सगळे नियम प्रत्यक्ष कसे काम करतात ते बघूया एका उदाहरणातून, म्हणजे सगळं चित्र एकदम स्पष्ट होईल. समजा एका मशिनरीची लिस्ट प्राइस आहे 1,00,000 रुपये. ठीक आहे? आता आपण आपले नियम वापरू. ह्यात आपण 5,000 रुपयांचे म्युनिसिपल टॅक्स जोडले, 2,000 रुपये पॅकिंग चार्जचे जोडले, खरेदीदाराने स्वतः भरलेले 10,000 रुपये डिझाईन चार्जचे पण जोडले आणि हो, रिलायन्स फाउंडेशनकडून मिळालेली 5,000ची सबसिडी पण जोडली आणि ह्या सगळ्यातून बिलावर दिलेला 2,000चा ट्रेड डिस्काउंट वजा केला. तर हे सगळं गणित केल्यावर अंतिम करपात्र मूल्य किती आलं? 1,20,000 रुपये. बघा, मशिनरीची किंमत होती 1,00,000, पण जीएसटी लागणार 1,20,000वर. हाच तो फरक आहे. तर मग ह्या सगळ्या चर्चेचा सार काय? महत्वाचा मुद्दा हाच आहे की जी किंमत आपल्याला दिसते तीच टॅक्सेबल व्हॅल्यू असेल असं नाही. ती किंमत एका कायदेशीर फॉर्म्युल्यानुसार ठरते, कॅल्क्युलेट केली जाते. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा आपल्या हातात एखादं बिल येईल तेव्हा फक्त शेवटचा आकडा बघू नका. त्या आकड्यामागे काय काय जोडलंय, काय वजा झालंय याचा विचार करा, कारण प्रत्येक किमतीमागे एक कायदेशीर गणित दडलेलं असतं. आणि आता हे गणित आपल्यालाही माहीत आहे.